श्रीहरी पद्मपुराणांतर्गत अध्यायाच्या महात्म्यासहित श्रीमद् भगवत गीता। गीता प्रेस, गोरखपुर। कृष्णं वंदे जगद्गुरु। श्री शेषशायी लक्ष्मी नारायण भगवान की जय। माता लक्ष्मी की जय। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद् भगवत गीता महात्म्य अध्याय 18। आज आपण श्रीमद् भगवत गीतेतील 18व्या अध्यायाचे महात्म्य काय आहे हे ऐकणार आहोत। हे महात्म्य श्री महादेव यांनी पार्वतीला सांगितलं। 18वा अध्याय हा कलशोध्याय आहे आणि मोक्षदायी आहे, म्हणून या अध्यायाचे महात्म्य आणि पठन श्रवण चिंतन मनन अत्यंत महत्त्वाचे आहे। श्री पार्वती देवी म्हणाली, नाथ, आपण 17व्या अध्यायाचे महात्म्य सांगितले, आता 18व्या अध्यायाचे महात्म्य सांगा। श्री महादेव म्हणाले, पार्वती, चिन्मय आनंदाचा प्रवाह वाहविणाऱ्या 18व्या अध्यायाचे वेदाहून श्रेष्ठ पावन महात्म्य आहे। हे सर्व शास्त्रांचे सारस्व, कानांना अमृतासारखे वाटणारे व संसाराच्या सर्व यातना नाहीशे करणारे आहे। सिद्ध पुरुषासाठी ही परम रहस्यमय वस्तू आहे। अविद्या दूर करण्याची पूर्ण क्षमता यामध्ये आहे। हे भगवान विष्णूचे चैतन्य असून सर्वश्रेष्ठ परमपद आहे। इतकेच नव्हे तर हे विवेक वेलीचे मूळ, काम क्रोध मद नाहीसा करणारे, इंद्रादी देवांच्या मनाला विश्रांती देणारे, विश्रामधाम आणि सनकादिक महायोग्याचे मनोरंजन करणारे आहे। याच्या केवळ पठनाने यमदूतांचे बोलावणे येत नाही। याहून श्रेष्ठ कोणताही असा उपदेश नाही की जो माणसाची त्रिविध दुःखे आणि मोठमोठी पातके नाहीशी करेल। 18व्या अध्यायाचे महात्म्य अलौकिक आहे। या संबंधी जे पवित्र उपाख्यान आहे ते भक्तिपूर्वक आहे। त्याच्या केवळ श्रवणाने जीव सर्व पापापासून मुक्त होतो। मेरू पर्वताच्या शिखरावर अमरावती नावाचे रम्य नगर आहे। ते पूर्वी विश्वकर्म्याने निर्माण केले होते। त्या नगरीत शचीसह इंद्र राहत असून देव त्यांची सेवा करतात। एके दिवशी ती दोघे आरामात बसली असता त्यांना असे दिसले की भगवान विष्णूंच्या दूताकडून सेवा घेत कोणी एक पुरुष आपल्याकडेच येत आहे। त्या नवीन पुरुषाच्या तेजाने फिक्का पडलेला इंद्र आपल्या रत्नजडित सिंहासनावरून खाली पडला। तेव्हा इंद्राच्या सेवकांनी देवलोकाच्या साम्राज्याचा मुकुट या नवीन इंद्राच्या मस्तकावर ठेवला। नंतर दिव्य गीते गात अप्सरासह सर्व देवता त्याला खाली आरती करू लागल्या। ऋषींनी वेदमंत्राचा उच्चार करून त्याला अनेक आशीर्वाद दिले। गंधर्व मधुर स्वराने मंगल गाणी गाऊ लागले। या नवीन इंद्राने 100 अश्वमेध न करताही त्याला हा मान मिळत असलेला पाहून
पहिल्या इंद्राला मोठे आश्चर्य वाटले. त्याच्या मनात विचार आला, याने कधी वाटेत धर्मशाळा बांधलेल्या नाहीत, विहिरी खोदल्या नाहीत किंवा वाटसरूंना वाटेत विसाव्यासाठी मोठे वृक्ष लावले नाहीत. दुष्काळात अन्नदान करून प्राण्यावर उपकार केले नाहीत. याने कधी तीर्थक्षेत्रावर अन्नसत्रे ठेवली नाहीत की गावातून यज्ञ केले नाहीत. असे असूनही पुण्याईने मिळण्याजोग्या साऱ्या वस्तू याला कशा मिळत आहेत? अशा विचारात घडलेला तो इंद्र भगवान विष्णूंना विचारण्यासाठी भक्तिपूर्वक क्षीरसमुद्राच्या किनाऱ्यावर गेला. तेथे जाऊन आपण साम्राज्य भ्रष्ट झाल्याचे दुःख त्याने भगवान विष्णूंना सांगितले आणि म्हटले, हे लक्ष्मीकांत, मी पूर्वी 100 यज्ञ करून आपल्याला प्रसन्न करून घेतले होते. त्यामुळेच मला इंद्रपदाची प्राप्ती झाली होती. परंतु सध्या स्वर्गात दुसराच कोणी येऊन तो इंद्रपदावर बसला आहे. त्याने कोणतेही धर्मानुष्ठान किंवा यज्ञ केलेले नाहीत. असे असताना माझ्या दिव्य सिंहासनावर त्याने अधिकार कसा काय मिळवला? श्री भगवान म्हणाले, इंद्रा, तो नवा इंद्र गीतेच्या 18व्या अध्यायातील 5 श्लोक दररोज म्हणतो. त्याच पुण्याने त्याने तुझ्या श्रेष्ठ साम्राज्यावर सत्ता मिळवली आहे. गीतेच्या 18व्या अध्यायाचा पाठ सर्व पुण्यांचा शिरोमणी आहे. त्याच अध्यायाच्या पाठाने तूही आपल्या स्थानावर स्थिर राहू शकतोस. भगवान विष्णूंचे हे म्हणणे ऐकून व तोच इंद्रपद मिळवण्याचा उत्तम उपाय म्हणून इंद्राने ब्राह्मणाचा वेश घेतला व तो गोदावरीच्या तीरावर गेला. तेथे कालिका ग्राम नावाचे उत्तम व पवित्र नगर आहे. तेथे काळाचाही पराभव करणारे भगवान कालेश्वर विराजमान आहेत. त्याच गोदावरीच्या तीरावर एक अतिशय धार्मिक ब्राह्मण होता. तो अतिशय दयाळू व वेद पारंगत होता. तो मन ताब्यात ठेवून दररोज गीतेचा 18वा अध्याय म्हणत असे. त्याला पाहून इंद्राने मोठ्या भक्तिभावाने त्याच्या चरणांना प्रणाम केला व त्याच्याकडून 18वा अध्याय शिकून घेतला. नंतर त्याच पुण्याने त्याने विष्णूचे सायुज्य मिळवले. इत्यादी इंद्रादी देवलोकांची स्थाने विनाशी असल्याने फारच सामान्य आहेत हे जाणून तो मोठ्या आनंदाने श्रेष्ठ वैकुंठ लोकाला गेला. म्हणून हा अध्याय मुनींच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पार्वती, 18व्या अध्यायाच्या या दिव्य महात्म्याचे वर्णन पूर्ण झाले. याच्या केवळ श्रवणाने मनुष्य सर्व पापापासून मुक्त होतो. अशा प्रकारे संपूर्ण गीतेच्या अध्यायांचे पापनाशक महात्म्य तुला मी सांगितले. हे भाग्यवती, जो मनुष्य श्रद्धापूर्वक हे ऐकतो त्याला सर्व यज्ञाचे फळ लाभून अंती श्री विष्णूचे सायुज्य प्राप्त होते. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान विष्णू की जय. श्री कृष्णार्पणमस्तु. सर्व अध्याय संपले. धन्यवाद.